तुझ्या मावशीने माझ्या नातीला तिच्या वाड्यात लपवून ठेवलं, तिची माझी भेट होणार नाही याची सोय केली, आणि तरीही मी तिला बोलायचं सुद्धा नाही. राधा स्वतःच्या मर्जीने वाड्यात आली होती. माझ्या मावशीने तिला तुम्हाला भेटायला कोणतीही बंदी केलेली नाही. राधा तुम्हाला का भेटू शकली नाही याचं उत्तर तुम्ही माझ्या मावशीला विचारू नका. तो तुमचा आपापसातला प्रश्न आहे. सगळंच आमचं आपापसातलं आहे रे, पण जिथे जिथे अडचण येते तिथे तिथे तू किंवा तुझं कुटुंब असतंच. ते कसं? राधा नेमकी तुझ्या मावशीच्याच वाड्यात कशी काय सापडली? या प्रश्नाचं उत्तर आहे ना तुम्ही राधाला विचारा. अगं बाई, तू उलटच बोलतोस हे मी विसरूनच गेले होते. आता कळलं तुला तुझ्या मावशीला का बोलले ते? तुझ्या आई वडिलांनंतर तिने लहानाचं मोठं केलं म्हणे तुला. मोठ्यांचा आदर करणं हे तुमच्या संस्कारांच्या व्याख्येत येत नाही वाटतं. निश्चितपणे येतं. म्हणूनच मी तक्रार घेऊन तुमच्या दारात उभा असलो काकू, तरीही संयमाने तुमच्याशी बोलतोय. माझ्या मावशीने आजपर्यंत कोणाच्या दारात जाऊन कधी स्वतःचा आवाज चढवला नाही का कधी कोणाचा अपमान केला नाही. समोरच्यावर प्रेम करताना कधी पुढे मागे बघितलं नाही माझ्या मावशीने. त्यामुळे तिला त्रास होईल असं जर का कोणीही वागत असेल तर मी ते ऐकून घेणार नाही. आणि काय ग अनामिका, हा मुलगा माझ्याकडे तुझा हात मागण्यासाठी येणार होता ना? हा मुलगा जर असंच बोलत राहिला तर ह्याला दारात तरी उभं करीन का मी? आणि काय रे, तू जर अनामिकाच्या आईशी असंच बोलत राहिलास तर ही तरी बोलेल का तुझ्याशी? सौरभ, प्लीज शांत हो. आईच्या वतीनं मी माफी मागते. अनामिका, हा माणूस तुझ्या आईचा सरळ सरळ अपमान करतोय आणि तू त्याची माफी मागतेस? छान. या घरात मी माझ्या नाती आणि मुलीसाठी आले होते. माझ्या मताने तरी मी त्यांच्या भल्यासाठी झटत होते, पण तुमचं काहीतरी वेगळंच सुरू आहे. माझ्याबरोबर मतभेद आहेत इथपर्यंत ठीक आहे, पण तू सरळ सरळ एका परक्या माणसासमोर तुझ्या आईची बाजू घ्यायला कचरतेस. यार, राधा, ए राधा, 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 ए राधा, राधा. आई आई ऐक ना, तू प्लीज तिला थोडा वेळ दे ना. प्लीज आई. तू तिला वेळेत शिस्त लावली असतीस ना तर हे असले दार बंद करून बसण्याचे प्रकार तिने केलेच नसते. आमच्या वेळेला बरं होता बाई, हे असल्या वेगळ्या खोल्या नव्हत्या की आमच्या डोक्यात इतकी हवा नव्हती. आई काय ना, ती आधीच डोक्यात राग घालून घेणारी आहे. हे सगळं ऐकून ती अजून अपसेट होईल. हे ऐकू जायला नको तिला. तू चल, आपण खाली जाऊन बोलूया. तू तुझ्या निर्लज्ज मित्राबद्दल तिला सांगितलंयस का? त्याचं नाव सौरभ आहे. ते जे असेल ते. तुझ्या आणि त्याच्या प्रेम प्रकरणाबद्दल सांगितलंयस का तिला? ते सांग. छान. म्हणजे माझ्या विरोधात तुम्ही दोघी एकमेकींची सर्रास बाजू घेता, पण तुमचंच काय चालू आहे ते मात्र तुम्हाला एकमेकींना ठाऊक नाही. वा, मी बघतेच आता राधा कशी बाहेर येत नाही ते. आई ऐक, अगं माझं आणि सौरभचं नातं हा फार नाजूक विषय आहे तिच्यासाठी. ती आधीच डोक्यात राग घालून घेणारी आहे. ही वेळ, ही पद्धत नाहीये तिला सांगण्याची. ते तू नको मला शिकवूस. आई प्लीज, आईचं नवीन नातं पचवणं फार कठीण जाणार आहे तिला. हे मला माझ्या पद्धतीनं करू देशील? जे सत्य आहे ते माझ्या नातीला कळायलाच हवं. आत्ताच्या आत्ता. राधा, राधा. आई, मी लवकरात लवकर बोलते ना तिच्याशी. राधा, दार उघड ग. तुझ्या आईचं काय चाललंय बघ.
आई मी आजच्या आज बोलते हवं तर, पण हे तिला माझ्याकडून कळू दे प्लीज. राधा उघडदार लगेच. आजी मला नाही बोलायचंय कुणाशी आता. बघ बाई, तुझ्या आईबद्दल मी तुला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी तिने तुझ्यापासून लपवून ठेवली आहे. ती कळली ना तर तुला इथे एक क्षणभर सुद्धा थांबायची इच्छा व्हायची नाही. का करतेस तू? काय लपवलंय तिने? तुला तुझ्या तोंडाने सांगायचं होतं ना, मग सांग. का मी सांगू? राधा बाळा, मला बोलायचं तुझ्याशी, पण प्लीज मला थोडा वेळ हवाय. मम्मा जे काही असेल ते आत्ता आणि लगेच सांग. तुझ्या आईला एक मित्र आहे सौरभ नावाचा. हो माहितीये. मग अगं बाई, आता हिच्यावर कसली करणी केली आहेस तू? मी तिला इतकं सांगते तरी विश्वास ठेवे ना. हो, कारण या बाबतीत ना मी फक्त माझ्या मम्मावर विश्वास ठेवणार आहे. जोपर्यंत ती मला सांगत नाही ना की तिच्या मनात नक्की काय आहे, तोपर्यंत मी बाकी कुणावरही विश्वास ठेवणार नाही. आजवर तू माझ्यात आणि मम्माच्यात भरपूर भांडणं लावून झालीस. म्हणजे लहानपणी मी तिची कंप्लेंट घेऊन तुझ्यापाशी आले की माझी समजूत काढण्याऐवजी अगं तूच मला सांगायचीस की हो तुझी मम्मा किती वाईट आहे. माझी मम्मा कशी असली ना तरी तिने कधीही माझी साथ सोडलेली नाहीये. ती कायम माझ्या बरोबर आहे. मग ते माझ्या कॉलेजमधले प्रॉब्लेम्स असो किंवा हितेन बरोबरचं मॅटर असो, ती कायम माझ्यासाठी खंबीरपणे उभी आहे. ती कधीही मला एकटं नाही सोडत त्याची. राधा थांब. हे सगळं ती मुद्दाम करतेय. तिचं प्रकरण तू पचवावं ह्याची तयारी करतेय ती. आजी, ती ना माझी आई आहे आणि मी तिला व्यवस्थित ओळखते. तू काहीही झालं तरी हे घर सोडून जाऊ नको. तू तुझ्या आजीच्याच घरात राहा, हेच सांगायला आलोय मी तुला. प्लीज. मी तसंही इथेच राहणार होते. ओके, चला, हे बरं केलंस. म्हणजे त्या निमित्ताने का होईना 4 क्षण तुझ्या आईला सुखाची झोप तरी लागेल. कारण आपली आजी कशी आहे हे माहिती असून सुद्धा तू तिच्या समोर जे काही वागलीस ना त्याच्याने तुझ्या आईला प्रचंड त्रास झाला. कारण आजी आईला बोलली. तुझी आई तुझ्या काळजीपोटी मुळात दुःखात होतीच. आता तू स्वतःला कोंडून घेतलंयस, त्यामुळे तिचं दुःख वाढणार. ती रात्र रात्र झोपणार नाही, जेवणार नाही, तिच्या पोटात अन्नाचा दाणा नसणार, तिला त्रास होत राहणार. पण तुझं चालू म्हणजे तो हितेन तिकडे स्वतःच्या घरी सुखात असेल आणि तो तुला का सोडून गेला या रागाने तू स्वतःला कोंडून घेतलंयस, म्हणून तुझ्या आईला त्रास होत राहणार. आणि आईचं काय ग? आईने आधी तुझी काळजी करायची, मग स्वतःच्या आईची काळजी करायची. कधी तुझ्या भावना जपायच्या, कधी स्वतःच्या आईच्या भावना जपायच्या. तुझ्या आईला स्वतःचं असं आयुष्य आहे का? आणि असायची गरजच काय? तू तुझा राग कायम ठेव, तुझा वेडेपणा कायम ठेव आणि असंच आयुष्यभर वेड्यासारखं वागत राहा, स्वतःच्या आईला त्रास देत राहा. कोण आहे तुम्ही? आणि दीक्षितांच्या घरात घुसायची हिंमत कशी झाली तुमची? ए, कोण आहे रे तुम्ही? वळा इकडे, वळा वळा. हो सर. तोंडावरचं फडकं काढ. आहात कोण तुम्ही? हम तो धोबी है माँ जी, कपड़ा देने के लिए आया है. कपड़ा किधर है? कपड़ा दो, कपड़ा दो. जी वो तो हम पहने है ना. चलो प्रकाश जी. ए थांब. लाजा नाही वाटत रात्री अपरात्री लोकांच्या घरात घुसायला? चला सर पळून जाऊ. थांब. चला. थांब. हो सर. थांब. वळ वळ. ए वळ इथे. अरे काय लाज लज्जा शरम, किती अपमान केल्यावर तू इथे यायचा थांबणार आहेस?
हात जोडले रे बाबा तुझ्या समोर. नक्की काय हवंय तुला माझ्या मुलीकडून? 20 वर्ष थांबलास म्हणे. कोण थांबते रे इतकं? तुला काय पैसे हवेत? हे घर घशात घालायचंय? काय डोक्यात तरी काय आहे तुझ्या? का असंच आपलं फिरायचं निलाद्रासारखं मागे मागे? यातलं काही नाहीये काकू. राधा रागा तिकडे निघून आली. तिला समजवणं गरजेचं होतं म्हणून आलो होतो. हो का? मग तुमच्यात हे असं चोरासारखं घुसतात का घरात? मी रितसर बेल वाजवून आलो असतो आणि तुमच्याकडनं परवानगी मागितली असती तर भेटू दिलं असतं राधाला. नाही, अजिबात घराची पायरी सुद्धा चढू दिली नसती मी तुला आणि देणारही नाही. देणार काय? मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं काकू. मी तुम्हाला आज पुन्हा सांगतोय, मी खरंच एक चांगला माणूस आहे. आज तुम्हाला माझं म्हणणं पटणार नाही कदाचित, पण एक ना एक दिवस तुम्हाला माझं म्हणणं नक्की पटेल. आणि ज्या दिवशी पटेल त्या दिवशी तुम्ही मला फक्त तुमच्या घराची पायरी चढू देणार नाही, तर स्वेच्छेने स्वतःच्या मुलीचा, मिस अनामिकांचा हातही माझ्या हातात द्याल तुम्ही. खात्री आहे मला. आजी नमस्कार करतो. तू का? काही मला सांगा, तुम्ही ही भांडी विकत पण देता ना? म्हणजे कपडे वगैरे देऊन नाही, अशीच नुसती? ए बाबा, आता तुला काय पाहिजे? आओ, पुढे मागे माझं लग्न ठरेल कदाचित, तेव्हा भांडी विकत घ्यावी लागतीलच ना. पण असे कपडे देऊन नाही, हा विकत द्याल का? हा देईन की. अरे पर मला कशाला मागतोस? जाऊन दुकानात घे की. एखाद्या छोट्या व्यावसायिकाकडनं वस्तू विकत घेतली ना की ते पैसे थेट त्याच्या किंवा तिच्या घरी जातात. माझी आई सांगायची मला. म्हणून आम्ही होतोच तो मोठ्या मॉलमधनं किंवा मोठ्या दुकानामधनं वस्तू विकत घेत नाही, छोट्या व्यावसायिकांकडनं घेतो. आम्ही ते इंटरनेटमधनं वगैरेही फार गोष्टी मागवत नाही. बरं वाटतं, आपल्या माणसाला पैसे मिळाले असं वाटतं. सांगा ना ताई, विकाल ना मला भांडी? आता गो बया, मला ताई म्हणलास बाहेर. अरे लोक बोहारीन म्हणजे भिकारी असल्यागत वागवतात बघ. जसं काय त्यांचे कपडे फुक्कटच मागाय येते मी. पण तुलाही चांगलं बोललास बाबा. मला ताई म्हणलास, लय बरं वाटलं भावा. चहा घेणार? हा घेईन की दादा. वल्ली, चहा आणतेस ना? हे घ्या. डबा दिला तरच. ओ ताई, ह्यो घ्या तुमचा डब्बा. आणि तवा वल्ली, चहा दे. तुम्हीच द्या. एक सांगू का? माणसांशी कसं बोलायचं हे जरा या दादांकडनं शिका. चहा घे निवांत. पी चहा. भाऊजी, भाऊजी, कसं काय जमतो तुम्हाला? तर लोकांना आपलं म्हणणं पटवून द्यायला ना स्किल लागतं. ते दादाकडे. ते तर आहेच हो. अनामिका ताईंना नाही का पटवलं? सौरभा, अरे का नाटक आहे यार? यार एकदाच त्या बाईला पोत्यात भरून कोकणात पार्सल करायला पाहिजे. किती राडा घालते यार ही बाई. चंद्या, सौर्या, त्या बाईबद्दल इतकंच बरं बोलू शकतो मी. चला घरी जाऊया. त्यांच्या घरी जाऊन बोलूया. अगं नाही ग, घरी जाऊया म्हणजे तू मिस अनामिकांच्या आईला ओळखत नाहीस.
त्या म्हणजे आपण तिकडे गेलो, काही कमी जास्त बोललं गेलं तर कशाला ना उगाच. नको, आपण आपापल्या घरी जाऊया. हो, पण आज ठरलं होतं ना राधाशी बोलायचं. नाही म्हणजे भेट होणं महत्वाचं आहे. काय ना गोष्टी अशा पुढे पुढे चालल्या आहेत ना, उशीर होतोय सगळ्याला. ते आजच्या आज याचा निकाल लागलाच पाहिजे. हा, काय हो, प्लान नंबर 58. करेक्ट, डन. ए टॉक ए, काय मला सांग. भाऊजी, राधा आणि तुमची भेट होणं आज अटळ आहे. आता मिस अनामिकांच्या आई त्यांना कॉलेजमध्ये असल्यासारखं डांबून ठेवतात ना, मग आपण पण त्याच काळातली शक्कल लढवूया. तुम्ही काळजी करू नका, मी तिथे खिंड लढवते, तुम्ही इथे सगळं नीट बघा. चला. नाही नाही, ए वहिनी आले. ऐक ए, अरे आले मी. टॉक ए. अरे काय, अरे हो असेल ना, कदाचित हॉस्पिटलमधूनच परत येत असेल. हा. आणि त्याच्या बहिणीच्या गळ्यात हात टाकून सेल्फी काढत होता. करेक्ट. दोघीच वाढवून चढून काही सांगू नकोस, आत्ताच सांगते. राधा, हे बघ, मी जे बघितलं ते सांगितलं. तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर तू हितेनला कॉल कर ना, आणि हो व्हिडिओ कॉल कर, म्हणजे तो कशी मज्जा करतोय तुलाही कळेल. थांबतो. हो राधा. अरे काही नाही हितेन, अरे तू बोलतच नाहीयेस माझ्याशी. काय बोलू आता, तुझी नानी बोलली ना सगळं. तुझ्या घरच्यांचा मार खाल्ल्यानंतर आता आता काय बोलायला पाहिजे होतं मला. हितेन सॉरी ना यार, मी काहीच करू शकत नव्हते ना. तर मी ओके, मला जरा टाइम हवाय. बाय. झालं समाधान? काय पाहिलं आपण? हितेन त्याच्या घरी आराम करत होता, कुठल्याही मुलीबरोबर सेल्फी वगैरे काढत नव्हता. हा, सो तू प्लीज ना आमच्यामध्ये भांडणं लावणं बंद कर. हे बघ, मी जे सांगितलं ते खरं होतं, पण जर तुला विश्वासच ठेवायचा नसेल तर तो तुझा प्रॉब्लेम आहे. अरे कधी ना कधी डोळे उघडतील ना तुझे, तेव्हा माझी आठवण होईल तुला. हो हो, किती काळजी आहे ना तुला माझ्या आयुष्याची. ऐक ना राधा, तू छान, हे काम चाललंय वाटतं. मॅम मी येतो. आई मी काय 5वीतली मुलगी नाहीये तू अभ्यासाला बसवलेली. माझ्यावर लक्ष देणं सोडून दे आता. ठेवावं लागतंय ग. तो कोण कुठला मुलगा थेट तरुण मुलीच्या खोलीत येतो काय, तिच्याशी बोलतो काय? अगं तो माहितीतला मुलगा आहे, काम करतो राधा बरोबर, घरचाच आहे तो. अरे काय आहे हे? कुणाची मुलं आहे ती? अहो कोणाची काय, माझी मुलं आहेत माझी. ए अरे गप्प बसा, काय आहे, कुठनं आले? बघा किती गोड आणि गोंडस मुलं आहेत. गप्प बसा रे. किती लळा लावतात तुम्हाला, आजीला लळा लावते. गप्प बसाव ना आणि गायब कर, नतद्रष्ट कार्टी आहेत रे देवा. अरे काय आहे? अरे रुमाल दे माझा. अरे बाई, हे हैराण वस्तू दिलं. राम राम राम, अगं काय आहे हे? ए गप. अगं वल्ली, अगं त्यांच्या मागे जा. माझ्या मुलीला उलट सुलट बोलायला आवडत नाही. तू जा जा, बघ काय करतायत. अहो थांबा. या 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 आता. अहो लवकर या, राधाला घेऊन या.
राधाला हे सगळं लगेच पटणार नाही, ती हे सगळं लगेच मान्य करणार नाही, हे माहितीच होतं ना आपल्याला. त्यामुळे प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. फक्त माझी विनंती इतकीच आहे की तुम्ही तुमचा निर्णय बदलू नका. मिस अनामिका, हे सगळं ऍक्सेप्ट करणं राधासाठी जितकं कठीण आहे त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त ते तुमच्यासाठी कठीण होतं आणि तो टप्पा तुम्ही पार केलाय. त्यामुळे आता प्लीज तुम्ही परत तिथे जाऊ नका. आपलं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे आणि आपण दोघे आपल्या निर्णयावर ठाम आहोत. आई आहे मी तिची. आई प्रेमात पडली तर तिचं आई पण कमी होत नाही मिस अनामिका. कोणतीही स्त्री एकदा आई झाली की मग ती आयुष्यभर आई असतेच, पण ती इतरांवरही प्रेम करू शकते. अगं अनामिका, तुला मी सांगतेय त्याचा नाद सोड तर दुर्लक्ष करते. किमान ती सांगते मुलगी तिचं तरी ऐक. मम्मा, अगं मी एवढं सांगते तुला तरी नाही ऐकणार आहेस का माझं? अगं एवढं तुला का जायचंय पट्ट्याबरोबर? का नाही जायचं राधा? इतके दिवस सौरभ आणि मी एकत्र ऑफिसला जायचो, वरचेवर सौरभ घरी यायचा, ते सगळं चालायचं तुला? अगं हो, चालत होतं, कारण तेव्हा मला नव्हतं ना माहिती की तुमचं प्रेम प्रकरण वगैरे सुरू आहे ते. आजी मला समजवू बघत होती पण मी तिलाही इग्नोर केलं. मी काय समजले की इतर लोकांप्रमाणे आजीचा सुद्धा गैरसमजच झाला असेल, पण नाही, मीच चुकत होते. मीच डोळ्याला झापडं बांधून फिरत होते ना. मग कसं वाटेल ग मला जेव्हा लोक विचारतील की तुझ्या मम्माचा अफेअर चालू आहे का म्हणून? राधा, अगं लोक तू लहान असल्यापासून बोलतायत. तुला शाळेत चिडवून झालंय, सोसायटीत लोकांचं हसून झालंय, आता तू मोठी झाल्यावर हितेनच्या बाबांचं मला बोलून झालंय. तुला अजूनही या सगळ्यांची पर्वा आहे? हो आहे, कारण तू जे आता वागतेस ना ते मुळात मलाच पटत नाहीये मम्मा. ईश्वरा, आभार रे बाबा तुझं. मला वाटलं होतं पुण्यात राहून नाद बिघडून गेली का काय, पण नाही, अजून थोडी अक्कल शिल्लक आहे तिच्यात. अरे अशी का वागतेय? मी एवढं सांगितलं तिला तरी सरळ निघून गेली यार. तिला काहीच वाटत नाही का ग माझ्याबद्दल? अशीच वागली होती तुझ्या बाबांबरोबर लग्न केलं तेव्हा, अविचारी आणि उतावीळपणाने. पण इतका अट्टहास करून एखाद्या गोष्टीत पडली आहे तर ते एकनिष्ठपणे निभावणं काही जमलं नाहीच तिला. कावेरीबाई, चला. मला खूप बरं वाटलं की तुम्ही स्वतःचा विचार करून घरातनं बाहेर पडला. चला. पट्या, तू असा येत जाऊ नकोस. खूप बोलली राधा. मुद्दा तो नाहीये. मुद्दा तोच आहे मिस अनामिका.
कधीतरी राधा खूप बोलली, कधीतरी आई खूप बोलते, मग लोक काय म्हणतील, कोणाला काय वाटेल, हेच सगळं सुरू आहे तुमच्या डोक्यात. मी सनामिका, ही सगळी माणसं अचानक उद्या एका रांगेत उभं राहून तुमच्या निर्णयाला प्रोत्साहन देणार नाहीयेत की अरे वा 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 सौरभ, अनामिका काय सुंदर निर्णय घेतलाय, काय मस्त निर्णय घेतलाय, तुम्हाला दोघांना एकमेकांची गरज होती, बरं झालं तुम्ही हे नातं जोडलं, असं कोणीही म्हणणार नाही. लोक बोलणार आहेतच. आज या आणि उद्या त्या विषयावरनं लोक बोलणार आहेतच. त्यामुळे तुम्ही बाकी सगळं विसरा आणि चला. मी अनामिका, आपण सगळ्यांना सुखी नाही करू शकत, सगळ्यांना खुश नाही ठेवू शकत आपण. आणि स्वतःचा विचार केल्याने तुम्ही एक स्वार्थी आई आणि अप्पलपोटी मुलगी होत नाही. तू जा पटेल. मी जातो, पण प्रश्न फक्त हा नाही की मी तुमच्या दारात उभा. प्रश्न हा आहे की तुमच्या मनात काय चाललंय, ते किती दिवस सुरू राहणार आहे आणि लोकांच्या बोलण्याला तुम्ही किती महत्व देणार. स्वतःसाठी जगायचं की दुसऱ्यासाठी, हा प्रश्न कोणाला चुकलाय व्हय? खरंय बघ तुझं. माहेरी माझं बापलंही मारायचं मला. आई म्हणायची तुला असं सासर हुडकून देते की राज करशील बघ. पण तसं कधी होतंय व्हय? तिकडे सासू होतीच, आजवर तिचं ऐकलं आणि आता मी स्वतः सासू झाले तर सून शिकलेली मिळाली, आता तिचं ऐकते. मग काय, पोरं म्हणजे पक्षीच बघ, पंख फुटले की उडायचेच. पण मग आपण त्यांच्या मागावर कुठवर जायचं ते आपण बघायचं. कोण कोणाला जिंदगीभर पुरत नाही. तुझी पोरगी मोठी आहे ना, मग तिचं लगीन लावून दे. जा म्हणावं तिला नान सासरी आणि तू हो की मोकळी. घ्या जेवायला घ्या. लेकरवाणी हायस म्हणून सांगते. बाईला तिच्या मनाप्रमाणे जगता येत नाही ग, लई मन मारावं लागतंय बघ. पण हे असंच आहे म्हणून तू हे असं करू न ग. अगं फिरमाचं माणूस असं भेटत नसतंय. लगीन होतं, पोरं होतात म्हणजे फिरमाचं माणूस भेटलं असं नसतंय. तुला भेटलंय ना, मग जा त्याच्या बरोबर. स्वतःसाठी जगून बघ. आणि कधी मध्ये आम्ही भेटलो तर आम्हाला पण सांग कसं वाटतंय. हाँ हाँ, अरे संजय काम पति जैसे. अरे अरे तुला बोलो ना, ठेव आता फोन ठेव. કેટલો સરસ લાગે છે મારો દીકરો, કોઈની નજર નહીં લાગે. એવું છે કહું છું હિતેન ને પપ્પા, ये जचेगा ना हितेन के ऊपर. मस्त लगता है. हो पप्पा, काय चाललंय हे सगळं? ते राधाला काय करणार आहे? अरे काय करायची गरज आहे आपल्याला? अरे सोड ना राधाला, नंतर बघूया आपण की काय करायचा. तुझा पप्पा आहे ना, तगडा मेहनत करेल. कोणाला चला बघ. तो नील आलाय. अरे राधा की मम्मी का इंटर्न. नील? अरे तू कशाला त्याला इकडे बोलवलं? अरे मी नाही बोलवलं, मलाच माहित नाही का आलाय तो. छुपा बधू, छुपा छुपा. आप बधू वो सब देख लेगा ना तो प्रॉब्लम है. छुपा 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 छुपा, ये सब छुपा. नीचे रख, नीचे रख. क्या कर रहे के? कबड्डी खेल रहे के तू? अरे यहाँ आओ, जल्दी आओ. अमुक अंदर अमुक, आणि आपण ले जा. अरे जा, खोल लो, जल्दी जा. खोलो. नहीं नहीं नहीं, काम करे, काम कर. तू है ना उसको बाहर से ही फूटा दे, अंदर मत आने देना. जा. काय? तुझी बॅग राहिली होती वाड्यात, माई मावशीने पाठवली. यायची गरज नव्हती, मी आलो असतो. नाही कशाला, ऑन द वे लागतं तुझं घर, मला काही त्रास नाही झाला. दिली? थँक्यू.
राधा काय करतेस? काय करतोस? म्यूट का केला? ऐक ऐक, तू भाव खा, तू आडेवेडे घे. ऐक माझं राधा, तू बिंदास भाव खा. अरे बोल ना, काय करतेस? काही नाही. ऐसे क्यों बात कर रही है? प्यार से बात करना. का करू? तू ब्रेकअप करणार आहेस ना माझ्याशी, माझ्या मम्माच्या नात्यामुळे. अरे पागल आहे क्या? या ते पप्पा बोलले होते, मी कधी बोललो? माझे तर प्रेम आहे ना तुझ्यावर. यार आपण आधीच भेटलो नाहीये बाई, मिस करतोय तुला. व्हॉट एव्हर. प्लीज भेट ना आज यार, आपण पॅचअप करूया ना प्लीज. उद्या फोन करते मी. बाय. ऐक ना, काय बसला ना विश्वास? आता एक काम करायचं, आज मी सांगीन त्यावेळेला हितेनच्या घरी जायचं. का? मी सांगतोय म्हणून जायचं. फाईन, जात. सांगितलेलं खरं का झालं नी? आणि बघ 7:30 वाजता तुझं एंगेजमेंट आहे, बरोबर आहे? ते लोक शगुन घेऊन येणार, मोठी पार्टी देणार, सगळं काय आपण घ्यायचं, समजलं? आणि दुसरी साईड राधाचा लव ट्रेक मस्त चालू ठेवायचं. जिधर मटका लगा उधर चांदी, और दोनों टाइम पे मटका लगा तो नाही सोना. क्वेश्चन मार्क नाही रे, इकडे फुल स्टॉप म्हणायचा. काय म्हणायचा? सोना ही सोना. बोल. सोना ही सोना. मी आधीपासून म्हणत होतो हितेन चांगला नाहीये. हो ना? तुला माझी एवढी काळजी काय? तेच मला पण कळत नाही, तुझ्यासारखी क्रॅकपॉट का आवडते मला? हॅलो. हा. विचारते काहीतरी तुला.